पुण्यामध्ये विषारी दारू पिल्यामुळे काल 13 लोकांचे मृत्यू झाले। आजची आकडेवारी अजून काही वेगळी आहे। आरोग्य प्रशासन मात्र नेमकी आकडेवारी किती हे जाहीर करायला तयार नाही। या सगळ्यांच्या संबंधाने राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस जी असं म्हणतात की हा हत्येचाच प्रकार आहे आणि कुणाचीही गय केली जाणार नाही। पण प्रश्न उरतो तो वेगळाच। मुळात कुठलीही घटना घडल्यानंतर आम्ही एकालाही सोडणार नाही, आम्ही पाळमुळे उखडून काढू, या नेहमीच्या बोलून बोलून बोथट आणि गुळगुळीत झालेल्या घोषणा मुख्यमंत्री महोदय आपण किती दिवस करणार आहात? मुळात अशा घटनाच घडू नयेत यासाठी पूर्वप्रतिबंधात्मक अशा काही कृती आपल्याकडून घडणं अपेक्षित आहे, त्या का घडत नाहीत? गेल्या 3 वर्षामध्ये पुण्यात अनेक वेळा ड्रग्ज पेडलर डिस्ट्रीब्युटर यांचं जाळं उघडकीस आलं, मात्र त्यांची पाळमुळं आम्ही खणून काढू म्हणालात, पण ती पाळमुळं अजूनही खणून निघत नाहीयेत। पुण्यातला फक्त कोरेगावचा परिसरच नाही तर कोरेगाव परिसरापेक्षा सुद्धा जास्त आता पुण्याचं विमाननगर असेल, लोहगाव परिसर असेल किंवा बाजूचा असणारा विश्रांतवाडीचा परिसर असेल, जिथे सर्वाधिक पब बार आहेत, हुक्का पार्लर्स आहेत आणि विशेष म्हणजे ओपन स्पेसमध्ये राजरोसपणे देशी दारूचे धंदे चालतात। याचा आढावा आपल्या पोलीस अधिकाऱ्यांनी नेमका शेवटचा आढावा कधी घेतला याची आपल्याला काही कल्पना आहे का? पुण्यासारख्या कॉस्मोपॉलिटियन सिटीमध्ये जर अशा पद्धतीने माणसांचे जीव जात असतील आणि त्यावर फक्त आणि फक्त आम्ही एकालाही सोडणार नाही अशी नेहमीचीच बोलून बोलून गुळगुळीत झालेली घोषणा आपण करणार असाल तर याचा अर्थ काय काढायचा? कदाचित आपल्या महसुलात सगळ्यात जास्त भर घालणारी जी गोष्ट आहे ती दारू, अंमली पदार्थ, त्यामुळे या सगळ्यांवर आपण बोलावं किंवा याची खरंच प्रतिबंधात्मक कृती कारवाई करावी असं आपल्याला वाटत नाही। कारण जे मेले त्यांच्याशी आपल्याला सोयीसुतक काय आहे? पण ज्यांच्या घरचा बाप गेला, भाऊ गेला, मुलगा गेला, अशराफ जीवांच्या डोक्यावरचं छत्र गेलं, त्यांना विचारा त्यांचं नुकसान काय झालंय ते।